नमस्कार, मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की ऑफबीटवर आपण नेहमी ऑफबीट म्हणजे नेहमीपेक्षा वेगळे विषय, पठडीबाज नसलेले विषय, रुळलेली पायवाट सोडून इतर ठिकाणी जाणारे अशा ज्या वाटा आहेत त्या वाटांवरील विषय आपण घेत असतो. तरी पण आज आपण एक नेहमीचा विषय घेत आहोत आणि तो नेहमीचा विषय याच्यासाठी की नेहमीचे येतो पावसाळा, तसे नेहमीचे येणारे विषय किंवा नेहमीच्या येणारे दिन, नेहमीचे येणारे सण उत्सव याप्रमाणे सुद्धा या दिनाकडे पाहिलं गेलेलं आहे असं मला म्हणावंसं वाटतं. तो दिवस आहे 5 जून. 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण तो साजरा करतो. काय झाले, पर्यावरण म्हणलं की लोकांना फक्त पाऊस, पाणी, निसर्ग, हवा, थंड हवा आणि समुद्र एवढ्याच गोष्टी लक्षात येतात. परंतु पर्यावरण म्हणजे समग्र परिसंस्था हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट वेगळी करून चालत नाही. म्हणजे अक्षरशः समुद्र किंवा महासागरापासून नभापर्यंत आणि शेत किंवा शेतातलं पीक, शेतातली माती त्यापासून घेऊन आपल्या घरातील कुंडीपर्यंत, तसेच आपल्या घरी पाळलेल्या प्राण्यांपासून म्हणजे मांजर असेल, कुत्रा असेल किंवा फिश टँकमधले फिश असतील त्यांच्यापासून किंवा रस्त्यावर असणाऱ्या भटकणाऱ्या कुत्र्यांपासून अक्षरशः शेतकऱ्याच्या गोठ्यात असलेल्या जनावरांपर्यंत आणि आपल्या दृष्टीला न दिसणाऱ्या जे आपण ज्यांना सूक्ष्म जीवजंतू म्हणतो, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, जीवाणू असतील, विषाणू असेल किंवा इतर काही घटक असतील, त्या सर्व घटकांपर्यंत पर्यावरणाचा तिथपर्यंत स्पर्श आहे असं आपण लक्षात घ्यायला हवं. आपण मानव पर्यावरणाशिवाय जिवंत राहू शकत नाही. आपला एक एक श्वास, आपल्या शरीराला लागणारा अन्नाचा एक एक कण, आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारं एक एक थेंब थेंब पाणी, ह्या सगळ्यांनी मिळून पर्यावरण होतं हे आपण लक्षात घ्यायला हवं. पर्यावरण म्हणजे आपलं केवळ शरीर आणि ह्या शरीर कशामुळे धारण केलं तर पंचमहान भूतांमुळे. ह्या सगळ्यांचा जो ताळमेळ आहे, ह्या सगळ्यांचा जो शेवटचा बिंदू आहे ते म्हणजे पर्यावरण असं आपण म्हणायला हरकत नाही. पर्यावरण आणि विशेषतः आपल्या देशाचा विचार केला तर आपला देश हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात मोडणारा किंवा असणारा असा देश आहे. कारण ह्या देशात कुठलाही एक ठराविक हवामान म्हणजे अनेक महिने थांबतं अशातला भाग नाही. आता आपण म्हणजे आपल्या पूर्वजांनी म्हणा किंवा आपल्या वाडवडिलांनी म्हणा, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू अनुभवले आहेत का नाही, तुम्हीच मला सांगा. बरोबर आहे का नाही? हे 3 ऋतू अनुभवताना आपली जी जीवनशैली तयार झालेली आहे ती जीवनशैली ही निसर्गाभिमुख असलेली आहे. आपली संस्कृती असेल, आपले सणवार असतील, आपले धार्मिक जे काय उपचार आहेत, रीतिरिवाज आहेत, ते सुद्धा निसर्गपूरक, निसर्गाला धरून केलेले आहेत. हे निर्विवाद सत्य आहे, हे सनातन सत्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही साक्ष पुराव्यांची गरज नाही, हे मी इथं ठामपणे प्रतिपादन करू शकतो. आपल्या ज्या नैसर्गिक ऋचा असतील, सुप्त असेल, त्या प्रत्येक ठिकाणी आपण निसर्गाची आळवणी केलेली आहे. त्याच्यामध्ये मग आकाश असेल, त्याच्यामध्ये मग पर्जन्य असेल, त्याच्यामध्ये मग तोय असेल किंवा नीर असेल, त्याच्यामध्ये मग पुष्प असेल, त्याच्यामध्ये पर्ण असेल, पान असेल, या सगळ्या गोष्टींचा आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी, संतांनी व्यवस्थित विचार केला आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, हे तर तुकोबांनी त्यांच्या काळात लिहून ठेवलेलं आहे आणि जे आजही सार्थ सत्य आहे. सनातनला एका ओळीत स्पष्ट करणारी ही तुकोबांची ओळ, ही अजरामर अशी ओळ आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. पर्यावरण दिन असं म्हणून आपण AC हॉलमध्ये बसून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघून त्यांनी असं केलं पाहिजे, यांनी असं केलं पाहिजे असं म्हणत पर्यावरण दिन साजरा करतो. आपण ओझोन लेअर डिप्लिशनबद्दल बोलतो, आपण ग्रीन हाऊस गॅसेसबद्दल बोलतो, परंतु ते का निर्माण झालं, ओझोन लेअर डिप्लिशन ओझोन लेअर का तिथं त्याला भोग पडलं आणि ग्रीन हाऊस गॅसेसमुळे पृथ्वीचं तापमान निरंतर कसं
वाढलेला आहे, याला कोण जबाबदार आहे, याबद्दल आपण उहापोह करतो, पण कृती करतो का, हे मला या निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे. आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला मोठमोठ्या काचेच्या RCC इमारती बांधायच्या आहेत, चकचकीत गुळगुळीत रस्ते तयार करायचे आहेत, पण त्याची आपल्याला काय किंमत मोजावी लागणार आहे हे आपण कधी विचार केला आहे का? विविध ठिकाणी निर्माण होणारं गॅसेस म्हणजे जे पर्यावरणाला घातक असे वायू आहेत, कार्बोफ्लोरोकार्बन असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, त्याच्यानंतर आणखी जे घातक विषाणू घातक वायू आहेत, त्या वायूंचं प्रमाण दिवसेंदिवस किती वाढत चाललं आहे. मिथेन गॅस असेल, ह्या गॅसेसमुळे पर्यावरणावर काय हानी होते आहे. मग कारखाने असतील, औद्योगिक आस्थापना असेल, वाहनांमधून निघणारा प्रचंड धूर असेल, आपण शेतीसाठी वापरात आणणारी कीटकनाशके असतील, युरियाचा होणारा खतरनाक वापर असेल, भूजलाचं जे शोषण चाललंय त्याचा वापर असेल, या सर्वांचा एकत्रित परिणाम काय होतोय तर आपलं हवामान बिघडलेलं आहे. हवामान एका दुष्ट चक्रात अडकलेलं आहे. त्याने त्या बदललेल्या हवामानाचे अत्यंत वाईट फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अवकाळी पाऊस असेल, गारांचा होणारा पाऊस असेल, त्याच्यानंतर बदललेलं हवामान असेल, तीव्र तापमान असेल, तीव्र थंडी असेल, नद्या नाल्यांना येणारे पूर असतील, भूकंप असेल, या सगळ्या घटना त्याच ह्याचे द्योतक आहे असं मला या निमित्ताने आपल्या सर्वांना म्हणावंसं वाटतं. भारताला अत्यंत चांगला संपन्न असा हवामान लाभलेलं होतं. म्हणजे हिमालयापासून गंगा, यमुना, या गोदावरी असेल, नर्मदा असेल, कृष्णा असेल, कावेरी असेल, या सगळ्या सगळ्या नद्या असतील, देशाला लाभलेला अथांग समुद्रकिनारा असेल. त्यामुळे भारताला कधीही हवामानाचं हे संकट सोसावं लागलं नाही. तीव्र उन्हाळा आहे, बर्फ पडतोय, किंवा हिवाळा आहे, गोठवणारी थंडी आहे, असं काही लागलेलं नाही आहे. एका ठिकाणी आपल्याला चांगली बर्फवृष्टी पाहायला मिळते, ज्याचा पर्यटक आनंद घेतात. एका ठिकाणी थंड हवेची ठिकाणे आहेत, जिथं सिमला असेल, कुलू मनाली, इकडं दार्जिलिंग असेल, किंवा इकडं महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पाचगणी असेल, कुलू मनाली असेल, मुन्नार सरोवर असेल, त्याच्यानंतर उटी असेल, असे हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये वाळवंट आहे, थरचं वाळवंट आहे, गुजरातमध्ये वाळवंट आहे, आणि म्हणजे टोकाचं हवामान म्हणजे वाळवंटही आपल्याकडे आहे, थंड हवेचं प्रदेशही आहे, समुद्रकिनाराही आहे, त्याच्यानंतर मान्सून फॉरेस्टही आहे, प्रचंड मोठं पाऊस पडणारे आपलं चेरापुंजी ही ठिकाणंही आहे, मौसिनराम ही ठिकाणं आहे जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो, काही 1000 मिलीमीटरमध्ये. असं सगळं हे हवामान सहन करणारा हा भारत देश, आणि त्याला या हवामान बदलाला आपल्याला तोंड द्यावं लागतंय. त्याच्यावर आपण या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विचार करायला हरकत नाही. हा विचार केवळ एकांगी असून चालणार नाही, हा विचार परिपूर्ण असावा. हा विचार तुमच्या राजकीय मतप्रणालीला बळ देणारा असो वा नसो, पण तो जनतेच्या हिताला सामर्थ्य देणारा, त्यांचं जीवनमान सुरक्षित करणारा असायला हवा, असं मला या निमित्ताने म्हणणं गरजेचं वाटतं. कारण लोक काय दिवाळीत फटाके उडवू नका, त्याने प्रदूषण होतं, असं आम्हाला शहाजोगपणा करायला मागं पुढे पाहत नाहीत. पण तेच ख्रिसमसच्या ट्रीमुळे काय साध्य होतं, किंवा बकरी ईदला हजारो बोकडांची कुर्बानी दिली जाते, तिथं काय साध्य होतं, तिथं पर्यावरण तुम्हाला आड येत नाही का, मुक्या जनावरांना कशासाठी मारायचं, असं कोणी मला सांगताना दिसत नाही. म्हणून मला त्यांच्या दुटप्पीपणावर या निमित्ताने बोलावंसं वाटतं. आता 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती म्हणे 1993 साली आली. म्हणजे 1947 ते 1993 या कालावधीत ज्यांनी केंद्रात राज्यात सत्ता उपभोगली त्यांनी पर्यावरणावर काहीच केलं नाही, असं हे याच्यातून स्पष्ट होतं. कारण 1992-93ला जी घटनादुरुस्ती झाली 73वी आणि 74वी, त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी, महानगरपालिकांनी, नगरपरिषदा, नगरपंचायतींनी काय करावं त्यांच्या परिसरात हे नमूद केलेलं आहे, आणि स्थानिक पर्यावरण हा त्यांच्यावर देण्यात आलेला विषय आहे. परंतु केंद्राने आणि राज्य सरकारांनी पर्यावरणावर काय करावं आणि त्यांनी काय केलं इतके वर्ष, ह्याचं उत्तर कोणी देणार आहे का? असं सांगण्यात येतं की समजा नैसर्गिक अधिवास किंवा हरितपट्टा वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवं, आणि त्या हरितपट्ट्यामध्ये काय धरायला हवं, काय गोष्टी गृहीत धरायला हवा, तर ग्रीन बेल्ट किंवा हरितपट्टा, जिथे जिथे वनीकरण झालंय, जंगल झालंय, तो पट्टा धरायला हवा. याच्याबद्दल दुमत असू नये. की त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी समाविष्ट केल्या असतील तर त्याच्यावर तुम्ही जरूर टीका करा. परंतु
आपण आपल्या स्थानिक लेवलला काय केलं, म्हणजे आपल्याकडे महानगरपालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यांनी त्यांच्या स्थापनेपासून किंवा ह्या 2024 म्हणजे हे 24 वर्ष आणि 2000 अलीकडची 20 वर्ष म्हणजे 1980 आपण धरूया, साधारण 1980 75 1980 पासून पर्यावरणाचा विचार गांभीर्याने सुरू झाला. म्हणजे 1980 ते 2024 ह्या जवळपास 44 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय केलं. आज पुण्याचं हवामान एवढं बिघडलेलं आहे, पुण्याचं पर्जन्यमान बिघडलेलं आहे, पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, रस्त्यावरून पावसाचं पाणी वाहून जाण्याच्या आधी तळं साठतं आणि महासागर निर्माण होतो. म्हणजे पुण्याचं पर्यावरण बिघडलेलं आहे, त्याच्यावर व्यवस्थित काम केलेलं नाही असं मला म्हणावंसं वाटतं. आपले जे औष्णिक प्रकल्प आहे, आपण जिथून विद्युत ऊर्जा निर्माण करतो ते प्रकल्पांना जास्तीत जास्त हरित कसं करता येईल यावर विचार मंथन चालू आहे. आणि मग पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल, त्याच्यावर आपण जास्तीत जास्त आपला भार इकडे आणायला हवा आणि तो भार हळूहळू कमी करायला हवा असं आपण आवर्जून म्हणतो. त्याबद्दल त्यासाठी सर्वांचं पाठबळ समर्थन आहे. परंतु जागतिक संघटनेने जे ठरवलं होतं की तुमचं वार्षिक उद्दिष्ट जे आहे नवीनीकरणीय ऊर्जा किंवा अपारंपरिक ऊर्जा ते निर्माण करायचं उद्दिष्ट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाने पार केलेलं आहे. आपण जे सौर ऊर्जा पॅनल बसवलंय आणि त्याच्यातून जी ऊर्जा निर्मिती झालेली आहे ते जे आपल्याला उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं ते आपण पार केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचं अभिनंदन करणार का नाही, का ते सरकार आपलं नाही म्हणून ते अभिनंदन न करण्याचा सुद्धा कद्रूपणा आपण दाखवणार आहोत असा प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करायचा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा कुठलीही राजकीय कुठलीही इतर भूमिका न घेता आपण सर्वांनी एक दिलाने काम करायचं आहे. नवीनीकरणीय ऊर्जामध्ये नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत चांगलं काम केलं आणि ते पर्यावरणाला वाहून घेतलंय त्यांनी असं मला या निमित्ताने जरूर म्हणावंसं वाटतं. तेव्हा जागतिक पर्यावरण दिन साजरे करत असताना ते केवळ 4 भिंतीच्या आतमध्ये टाळ्या वाजवून अल्पोपहार खाऊन बाटलीबंद पाणी पिऊन त्याचा फार काही फायदा होणार नाही आहे. AC गाडीमध्ये बसून फार काय फायदा होणार नाही आहे. तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आपल्याला पर्यावरणावर लक्ष द्यावं लागेल, आपले जे नैसर्गिक प्रवाह आहे पाण्याचे ते स्वच्छ करावे लागतील, त्याच्या मार्गातले अडथळे दूर करावे लागेल, केर कचरा कचरा काढून टाकावा लागेल, त्या मार्गांना मोकळं करावं लागेल. त्याचसोबत वृक्षारोपणावर भर देऊन झाडांना अधिकाधिक झाडांना संरक्षण देऊन ते वाढतील, त्यांचा विस्तार होईल हे पाहावं लागेल. तरच पर्यावरण दिन साजरं करण्याला अर्थ आहे. अन्यथा वृत्तपत्रात बातमी छापून येऊन स्वतःचा फोटो पाहून आनंदित होऊन पर्यावरण दिन साजरा करायचा आणि आमची संघटना किती चांगली आहे, आम्ही किती चांगलं काम करतो असं म्हणून स्वतःचीच पाठ ठोकून घ्यायची आणि स्वतःला पर्यावरणनिष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ता पर्यावरणावर काम करणारे अभ्यासक अशी भूमिका घेण्यामध्ये मला रस नाही. अशी भूमिका घेऊन जे स्वतःचीच कॉलर टाईट करत असतील तर असं काम त्यांना लखलाभ असो. मी सुद्धा माझ्या परीने जे काही थोडं बहुत काम करतो ते काम मी असंच पुढं चालू ठेवणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सुद्धा असंच काम पुढे चालू ठेवा आणि पर्यावरणाचं महत्त्व आपल्या लेकरांना, आपल्या येणाऱ्या पिढीला, लहान बालकांना म्हणजे जे 5वी ते 8वी या वयोगटातले असतील, 8वी ते 10वी, 10वी ते 12वी आणि 12वी ते महाविद्यालयात जाणारे युवक यांना समजून द्या. कारण त्यांचं आयुष्य येणाऱ्या पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यांना पर्यावरण बदलाचा जास्तीत जास्त फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. तो करावा लागू नये म्हणून त्यांनी पर्यावरणाप्रती जागरूक व्हावं. मातीची धूप होणार नाही याची काळजी घ्यावी, झाडं लावावीत म्हणून त्यांना जागरूक करणं आवश्यक आहे असं मला या निमित्ताने वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. हा चॅनल जास्तीत जास्त समविचारी लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यापर्यंत सुद्धा हे विचार पोहोचू द्या. तुमचे आणि माझे विचार यांचं वैचारिक देवाणघेवाण होऊ द्या. म्हणूनच म्हणतो तुमचे विचार कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समविचारी लोकांना याच्यामध्ये जोडत राहा, ही साखळी वाढवत राहा असं मला या निमित्ताने तुम्हाला विनंती करायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.